महाराष्ट्रात नोव्हेंबर 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मोठा विजय झाला। भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी या तीन पक्षांनी मिळून सरकार स्थापन केलं। सरकार स्थापन होताच मंत्रिपदाचं वाटप झालं, पण ज्यांना मंत्रिपद मिळालं नाही अशा शेकडो आमदारांना, नेत्यांना आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांना महामंडळाच्या अध्यक्षपदाची अपेक्षा होती। राज्य सरकारच्या अखत्यारीतील असलेल्या या महामंडळांवर नियुक्त्या म्हणजेच सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना दिलेलं राजकीय स्थान असतं। आता सरकारला 1.5 वर्ष पूर्ण होत आलंय आणि गेल्या वर्षभरापासून हे महामंडळ वाटप रखडलेलंच आहे। आता ते का रखडलंय याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। मुळात हे महामंडळ प्रकरण आहे तरी काय, पहिले ते समजून घेऊया। महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत जवळपास 100हून अधिक महामंडळ आणि मंडळ आहेत। यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अशा अनेक संस्थांचा समावेश आहे। या महामंडळांवर अध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्त्या सत्ताधारी पक्षांकडून केल्या जातात। त्यामुळेच प्रत्येक पक्षातले आमदार, नेते, कार्यकर्ते सगळेच महामंडळाच्या रांगेत उभे आहेत। आता अत्यंत कळीचा मुद्दा म्हणजे 1.5 वर्ष झाले तरी महामंडळ वाटप का रखडलंय, तर त्याची काही महत्त्वाची कारण आहेत। त्यातलं पहिलं कारण म्हणजे नव्या महायुती सरकारची स्थापना होऊन 5 महिने उलटल्यानंतरही त्यांच्यात महामंडळाचं वाटप झालेलं नव्हतं। भाजपकडून 50% महामंडळाच्या अध्यक्षपदावर दावा केला जात होता, शिवसेनेकडून 30%, तर राष्ट्रवादी 30 ते 25% वाटा मागत होती आणि शिवसेनेला राष्ट्रवादीचा हाच दावा अयोग्य वाटत होता। परिणामी महायुतीत एकमत काही झालं नाही आणि एकही फॉर्म्युला त्यावेळी काही ठरला नाही। पुढे दुसरं कारण आहे ते म्हणजे मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर महायुतीत अनेक जण महामंडळासाठी इच्छुक होते। तिन्ही पक्षांच्या बैठकीत भाजपला 44, शिंदे सेनेला 33 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 23 महामंडळ देण्याची चर्चा झाली होती। मात्र महामंडळावरील नियुक्तीसाठी इच्छुकांनी मंत्रालयापासून ते ज्येष्ठ नेत्यांच्या घरी खेटे घातले होते। म्हणजे जागा 100 पण इच्छुक मात्र 1000 अशी काहीशी अवस्था असताना कोणाला महामंडळ द्यायचं आणि कुणाला नाकारायचं असा प्रश्न काही त्यावेळी सुटला नाही। तिसरं कारण आहे ते म्हणजे भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं की राज्यातील विविध महामंडळावर अध्यक्ष आणि सदस्य पदांच्या बहुप्रतीक्षित नियुक्त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतरच होतील। ज्यांना उमेदवारी दिली जाईल त्यांना महामंडळात जागा मिळणार नसल्याचंही त्यांनी त्यावेळी स्पष्ट केलं। परिणामी नाराजी नाट्य वाढू नये म्हणून दिरंगाई केली जाते असं काही राजकीय निरीक्षकांचं मत आहे। शेवटी काय, या रखडलेल्या वाटपावर विरोधकांकडून वारंवार टीका केली जाते, तर सरकारकडून लवकरच नियुक्त्या पूर्ण करण्यात येतील असं आश्वासन दिलं जात आहे। त्यामुळे आता तरी हा महामंडळ वाटपाचा तिढा सुटेल का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।